ली चॅटलियर प्रिन्सिपल. ली चॅटलियर प्रिन्सिपल पाहत असताना पहिली गोष्ट लक्षात ठेवा, A is converted into B and B is converted into A. This is the equilibrium reaction. ही कोणती रिएक्शन आहे? इक्विलिब्रियम रिएक्शन आहे. ह्या इक्विलिब्रियम रिएक्शन वरती जर एखादा एक्सटर्नल ट्रेस अप्लाय झाला, एक्सटर्नल ट्रेस म्हणजे काय समजून घ्या. समजा आपण एखादं कॉन्सन्ट्रेशन ऍड केलं रिएक्टंटचं किंवा प्रोडक्टचं, किंवा प्रेशर अप्लाय केलं, किंवा टेम्परेचर अप्लाय केलं, किंवा व्हॉल्यूम अप्लाय केला, किंवा कॅटलिस्ट अप्लाय केला. हे सगळे एक्सटर्नल ट्रेस आहेत. ऍक्च्युअली रिएक्शन कॅरीड आउट होते, इक्विलिब्रियम पोझिशन आलेली आहे त्याची. ही इक्विलिब्रियम पोझिशन आल्यानंतर आपण एक्सटर्नल फॅक्टर त्याच्यामध्ये ऍड करतोय. कोणकोणते फॅक्टर ऍड करतोय? कॉन्सन्ट्रेशन ऍड करू शकतो, प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर आहे, कॅटलिस्ट आहे. हे वेगवेगळे फॅक्टर याच्यामध्ये ऍड केल्यानंतर ही रिएक्शनच अशी ऍडजस्ट होते. रिएक्शन ऍडजस्ट इटसेल्फ इन दॅट वे द एक्सटर्नल ट्रेस इज नलिफाइड. म्हणजे मी जरी एखादं कॉन्सन्ट्रेशन ऍड केलं तर रिएक्शन अशी अरेंज होते की परत आहे असं इक्विलिब्रियम आणायचा प्रयत्न करते. समजा मी टेम्परेचर ऍड केलं तर परत आहे असं इक्विलिब्रियम मेंटेन करायचा प्रयत्न करते. म्हणजे रिएक्शन स्वतःची स्वतः एक्सटर्नल ट्रेस अप्लाय केल्यानंतर अशी ऍडजस्ट होते की जो काय आपण एक्सटर्नल ट्रेस अप्लाय केलेला आहे तो रिड्यूस होऊन जातो, तो झिरो होतो. ठीक आहे, नीट लक्षात ठेवा. समजा एखादी रिएक्शन मध्ये इक्विलिब्रियम आलेलं आहे, इक्विलिब्रियम आल्यामध्ये हे वेगवेगळे फॅक्टर आता मी जे सांगतोय, कॉन्सन्ट्रेशन, प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, कॅटलिस्ट, हे जर ऍड केले मी, तर हे ऍड केल्यानंतर याच्यावरती इफेक्ट होऊ शकतो. मग तो झालेला इफेक्ट जो आहे, हे इक्विलिब्रियम वरती झालेला इफेक्ट एक्सटर्नल ट्रेस मुळे हे रिएक्टिंग सिस्टीम अशी ऍडजस्ट करते की रिएक्शन सिस्टीम अशी ऍडजस्ट करते की हा एक्सटर्नल ट्रेस नलिफाय होतो. एक्सटर्नल ट्रेस काय होतो? नलिफाय. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचे की ज्यावेळेस एखादा एक्सटर्नल ट्रेस अप्लाय होत असतो त्यावेळेस रिएक्शन सिस्टीम अशी ऍडजस्ट होते की तो एक्सटर्नल ट्रेस नलिफाय होतो. हे कोणतं प्रिन्सिपल आहे तुमचा? ली चॅटलियर प्रिन्सिपल. कोणतं प्रिन्सिपल आहे? ली चॅटलियर प्रिन्सिपल. परत एकदा सांगतो, ली चॅटलियर प्रिन्सिपल लक्षात ठेवायचे सगळ्यांनी. when external stress apply on the reaction system, when external stress apply on the reactant system at equilibrium, when external stress apply on the reactant system at equilibrium, then the reacting system adjusts in that way, then the reactant system adjusts in that way, the external trace reduces or nullify. The external trace reduces or nullify. म्हणजे तो असा अप्लाय होतो. लक्ष द्या, रिएक्टिंग सिस्टीम स्वतः अशी मॅनेज होते की एक्सटर्नल ट्रेस काय होतो? झिरो होतो किंवा नलिफाय होतो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. स्टेटमेंट लिहितोय तुम्ही, when external trace apply on reacting system at equilibrium, हे फर्स्ट सेंटेन्स. एखादा एक्सटर्नल ट्रेस आपण अप्लाय केला रिएक्शन वरती ऍट इक्विलिब्रियम पोझिशन, देन रिएक्शन किंवा रिएक्टिंग सिस्टीम adjust in that way तिची ते ऍडजस्ट होते. कशी बघा? adjust in that way the external trace reduces to nullify. झिरो होतो. नलिफाय म्हणजे झिरो होतो. हे ली चॅटलियर प्रिन्सिपल आहे. आता प्रत्येक फॅक्टर आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. कॉन्सन्ट्रेशनचा अभ्यास करताना मी कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करणार की बाबा कॉन्सन्ट्रेशन जर आपण ऍड केलं तर ते कशा प्रकारे रिएक्टिंग सिस्टीम ऍडजस्ट होते, की जो एक्सटर्नल ट्रेस आपण अप्लाय केलाय तो झिरो करण्याचा प्रयत्न कशा प्रकारे करते हे आपल्याला पाहिजे. नंतर कॅटलिस्टचं पाहायचंय, टेम्परेचरचं पाहायचंय. ठीक आहे, ली चॅटलियर प्रिन्सिपल सगळ्यांनी राईट डाऊन करून घ्यायचंय. इझी आहे पहा, परत एकदा समजून घ्या. when external trace apply on reacting system at equilibrium, then the reacting system adjusts in that way the external trace reduces or nullify. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, इझी आहे स्टेटमेंट. कन्सेप्ट महत्वाचे आहेत.
याच्यापेक्षा कन्सेप्ट तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत, ते लक्षात ठेवायचे. लिहून घ्या. आपण पुढे जाऊया. पहा आता इकडे फर्स्ट फॅक्टर पाहूया आपण. इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. ली चॅटलेट प्रिन्सिपलचं पहिलं ऍप्लिकेशन म्हणजे कोणाचा इफेक्ट होतो ते पाहून घ्या. पहिला इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. आता कॉन्सन्ट्रेशनचा इफेक्ट होणार आपण 4 वेगवेगळे टाइप आहेत जे तुम्हाला शिकून घ्यायचे. कसं ऍडजस्ट होणार आहे, इक्विलिब्रियम कसं मेंटेन केलं जाणार आहे, यासाठी याचे पण वेगवेगळे 4 टाइप होतील, ते तुम्हाला शिकून घ्यायचे. सुरुवातीला बघा, if concentration of reactant increases. कन्सेप्ट समजून घ्या. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट increases. रिएक्शन अशी आपली A is converted into B. आता कोणाचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं, A चं. समजा A चं जर कॉन्सन्ट्रेशन वाढवलं आपण ऍड केलं, when concentration of reactant added or increases, असं म्हणा, added म्हणा, when the concentration of reactant added in reacting system, याच्यामध्ये जर आपण कॉन्सन्ट्रेशन ऍड केलं, रिएक्टंटचं वाढवलं, तर काय होणार आहे पहा. A चं जर कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर B चं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आहे. रिएक्शन कोणत्या साइडला शिफ्ट होईल, ही सिस्टीम किंवा रिएक्शन तिची ती ऍडजस्ट होणार आहे. मग ऍडजस्ट होताना रिएक्शन काय करेल, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ A जे आहे ते B च्या साइडला शिफ्ट करेल. म्हणजे दोन्ही सेम झालं की परत इक्विलिब्रियम येईल. परत काय येईल, इक्विलिब्रियम मेंटेन होईल किंवा इक्विलिब्रियम येईल. लीच्या क्लिअर तेच सांगतो. लीच्या क्लिअरने काय सांगितलं की ज्यावेळेस आपण एक्सटर्नल ट्रेस अप्लाय केला, मी रिएक्टंट ऍड केले, रिएक्टंट ऍड केल्यानंतर A वाढला, B तसाच आहे, मग A B च्या साइडला कन्वर्ट होतो. A जास्त झाला तर तो कोणत्या साइडला कन्वर्ट होतो, B च्या. इक्वल झालं की पुन्हा इक्विलिब्रियम मेंटेन होतं. म्हणजे लक्षात ठेवायचं, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ऍडेड इन रिएक्टिंग सिस्टीम, रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, याचं वाढलं की मग तो B साइडला शिफ्ट होतो, म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शन शिफ्ट होईल. देन रिएक्शन शिफ्ट इन फॉरवर्ड डायरेक्शन. रिएक्शन कुठे शिफ्ट होणार आहे, फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये शिफ्ट होणार आहे. हे पहिलं सेंटेन्स बघा. मी काय केलं, कॉन्सन्ट्रेशन कोणाकोणाचं चेंज करू शकतो बघा. 4 टाइप सांगतो. सुरुवातीला मी रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करू शकतो किंवा रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज करू शकतो. आपण पहिली कंडिशन पाहिली, रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं, जर A वाढला तर तो B च्या साइडला शिफ्ट होईल. म्हणजे B च्या साइडला म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शनने शिफ्ट होईल. कुठे शिफ्ट होईल, फॉरवर्ड डायरेक्शनने शिफ्ट होईल. म्हणजे इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ऍडेड इन रिएक्टिंग सिस्टीम ऍट इक्विलिब्रियम, देन रिएक्शन शिफ्ट इन फॉरवर्ड डायरेक्शन. फॉरवर्ड डायरेक्शनला शिफ्ट होईल. दुसरी कंडिशन, समजा A चं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं, आपण A चं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं तर रिएक्शन कोणत्या साइडला शिफ्ट होईल सांगा, कोण सांगेल. 4 तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हे झालं A. B आपण पूर्ण सेंटेन्स तुम्ही लिहायचे. रिएक्टंट डिक्रीज केलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिक्रीजेस, रिएक्शन कोणत्या साइडला शिफ्ट होईल, बॅकवर्ड साइडला शिफ्ट होईल की फॉरवर्ड साइडला शिफ्ट होईल, हे कोण सांगेल. पुन्हा बोला. बॅकवर्ड डायरेक्शनने शिफ्ट होईल. करेक्ट. का असं होतं बघा, कारण की आपण जर हे रिमूव्ह केलं, A जर रिमूव्ह केला इक्विलिब्रियमचा, तर इथलं A चं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होईल. A चं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं की B चं जास्त होणार आहे, म्हणजे कुठे शिफ्ट होईल, लगेच B चं कन्वर्जन A मध्ये होईल. B चं कन्वर्जन A म्हणजे कोणती रिएक्शन झाली, बॅकवर्ड. हे सेकंड कंडिशन. तिसरी कंडिशन पहा, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं आपण, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट इन्क्रीजेस. B वाढवला, B जरी वाढवला तर मग रिएक्शन कोणत्या साइडला शिफ्ट होईल, चंचल बोला. सर बॅकवर्ड. करेक्ट. B चं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं की रिएक्टिंग सिस्टीम जी आहे किंवा रिएक्शन आहे कोणत्या साइडला शिफ्ट करेल, A ला. म्हणजे हे त्यांची तीच करताय का, आपण काही करत नाही. रिएक्टिंग सिस्टीमच तिची ती ऍडजस्ट होते. हेच लीच्या क्लिअरने सांगितलं. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट इन्क्रीज केलं की रिएक्शन बॅकवर्ड साइडला शिफ्ट होईल. आणि लास्ट पॉइंट, लास्ट कंडिशन असेल, समजा प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिक्रीजेस, काय होईल सांगा, रिएक्शन कोणत्या साइडला शिफ्ट होईल, फॉरवर्ड डायरेक्शनला शिफ्ट होईल का बॅकवर्ड. वन वे बोला.
फॉरवर्ड. करेक्ट. कोणत्या साईडला? फॉरवर्ड. ही पहिली कंडिशन. म्हणजे फॅक्टर कसा अफेक्ट करतो पहा. कॉन्सन्ट्रेशनचा फॅक्टर कसा अफेक्ट करणार आहे इक्विलिब्रियम वरती? जर आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इन्क्रीज केलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, आता मी जे पहिले सेंटेन्स लिहिले तसंच हे तिन्ही सेंटेन्स तुम्ही व्यवस्थित लिहून काढायचे. हे फक्त डेमोसाठी दाखवले, तुम्ही व्यवस्थित लिहून काढा. फर्स्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी. फर्स्ट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इन्क्रीजेस किंवा ऍडेड. ए वाढला की तो बी च्या साईडला शिफ्ट होईल. म्हणजेच कोणत्या साईडला शिफ्ट होतो? इन फॉरवर्ड डायरेक्शनने शिफ्ट होईल. समजा रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी केलं, ए चं कमी केलं तर बी चं कन्वर्जन ए मध्ये होईल, बॅकवर्ड डायरेक्शनने शिफ्ट होईल. नेक्स्ट, प्रोडक्ट इन्क्रीज केला, बी वाढवला तर तो ए च्या साईडला शिफ्ट होईल. बी वाढवला तर कुठे शिफ्ट होतो? ए च्या साईडला शिफ्ट होईल. लास्ट म्हणजे बॅकवर्ड डायरेक्शन. आणि लास्ट, प्रोडक्ट जर डिक्रीज केला, बी कमी झाला तर ए चं कन्वर्जन बी मध्ये होईल, म्हणजे रिएक्शन फॉरवर्ड डायरेक्शनने शिफ्ट होईल. या चार कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवायचे. द इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑन इक्विलिब्रियम. इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑन इक्विलिब्रियम. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंटचा कसा होतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्टचा काय होतो, इन्क्रीज केल्यानंतर काय, डिक्रीज केल्यानंतर काय. ह्या कंडिशन्स तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. ठीक आहे, राईट डाऊन करून घ्या. सेकंड फॅक्टर आपण पाहणार आहे, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आता टेम्परेचरचा इफेक्ट पाहण्यासाठी आपल्याला दोन कंडिशन समजून घेणं गरजेचं आहे. एखादी रिएक्शन एक्झोथर्मिक आहे का एंडोथर्मिक आहे, त्याच्यावरून तुम्हाला टेम्परेचरचा इफेक्ट कळतो. कशाचा इफेक्ट कळतो? टेम्परेचरचा. म्हणजे समजा असं असेल रिएक्शन, ए इज कन्वर्टेड इनटू बी आणि इथं डेल्टा एच चं साइन जर पॉझिटिव्ह असेल, ठीक आहे, डेल्टा एच म्हणजे चेंज इन एन्थाल्पी. चेंज इन एन्थाल्पीचं साइन जर पॉझिटिव्ह असेल तर ती एंडोथर्मिक असते का एक्झोथर्मिक असते रिएक्शन? कोण सांगेल? सिंपल कन्सेप्ट लक्षात ठेवायचं. जर एनर्जी मी ऍब्सॉर्ब केली, माझ्यामध्ये एनर्जी आली तर ती माझ्यासाठी फायद्याची आहे. काय आहे? फायद्याची. म्हणजे याच्यावरून एक गोष्ट तुम्हाला समजते बाळांनो, की एनर्जी मी ऍब्सॉर्ब केली, त्या टाइपच्या रिएक्शनला म्हणतात एंडोथर्मिक रिएक्शन. पॉझिटिव्ह साइन आलं की ती रिएक्शन असते एंडोथर्मिक. कोणती असते रिएक्शन? एंडोथर्मिक रिएक्शन. सेकंड कंडिशन आपल्याला पाहिजे. समजा रिएक्शन अशी असेल, ए इज कन्वर्टेड इनटू बी आणि डेल्टा एच चं साइन निगेटिव्ह असेल तर ती रिएक्शन कोणती झाली तुमची? निगेटिव्ह. म्हणजे त्या रिएक्टिंग सिस्टीम मधून एनर्जी लॉस होते, हीट बाहेर पडते. ठीक आहे, जर हीट बाहेर पडत असेल, ठीक आहे, तर ते निगेटिव्ह येतं. काय तर निगेटिव्ह आपल्यासाठी तोट्याचं आहे. माझ्या शरीरातून एनर्जी वाया जाते, तोट्याचं. मग ते असतं एक्झो, बाहेर पडते म्हणजे एक्झोथर्मिक. आत येते म्हणजे एंडोथर्मिक. हीट ऍब्सॉर्ब केली प्लस साइन एंडोथर्मिक रिएक्शन म्हणायचं. हे दिलेलं असेल. डेल्टा एच चं साइन पॉझिटिव्ह असेल तर एंडोथर्मिक, डेल्टा एच चं साइन निगेटिव्ह असेल तर एक्झोथर्मिक. आता कंडिशन समजून घ्या. इथं हीट ऍब्सॉर्ब केली जाते, रिएक्टिंग सिस्टीमने हीट ऍब्सॉर्ब केली जाते, म्हणजे त्याला एनर्जीची गरज आहे. इथे एनर्जीची गरज आहे, टेम्परेचरची गरज आहे. म्हणजे या रिएक्शन मध्ये जर टेम्परेचर वाढवलं, दोन कंडिशन आता वेगवेगळे आहेत. एंडोथर्मिक रिएक्शन असेल तर टेम्परेचरच्या कंडिशन्स वेगळे आहेत. एक्झोथर्मिक असेल तर इफेक्ट ऑफ टेम्परेचर त्याच्यावरती वेगळा आहे. हे दोन्ही कंडिशन आता आपल्याला समजून घ्यायचे. सगळ्यात सुरुवातीला या दोन्ही रिएक्शन लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढचं सांगता येईल. जर पॉझिटिव्ह साइन असेल डेल्टा एच चा तर एंडोथर्मिक रिएक्शन, निगेटिव्ह साइन असेल तर एक्झोथर्मिक रिएक्शन. या दोन्ही लक्षात ठेवा, मग आपण पुढे जाऊ. हे दोन्ही कंडिशन लिहून घ्या सगळ्यांनी अगोदर. उद्या याच्यावरती टेस्ट असेल, पहा आता. एंडोथर्मिक रिएक्शन जर आपण कन्सिडर केली, फॉर एंडोथर्मिक रिएक्शन साठी टेम्परेचरचा इफेक्ट काय असणार आहे पहा. इफ टेम्परेचर इन्क्रीजेस, एंडोथर्मिक म्हणलं की साइन पॉझिटिव्ह, त्याला गरज आहे टेम्परेचरची. इफ टेम्परेचर इन्क्रीजेस, रिएक्शन शिफ्ट टुवर्ड्स फॉरवर्ड डायरेक्शन. कुठे शिफ्ट होणार आहे? फॉरवर्ड डायरेक्शन. का? ए इज कन्वर्टेड इनटू बी, डेल्टा एच पॉझिटिव्ह आहे, याला गरज आहे टेम्परेचरची. जर आपण टेम्परेचर दिलं तर रिएक्शन बी च्या साईडला शिफ्ट होईल. टेम्परेचर इन्क्रीजेस, रिएक्शन शिफ्ट टुवर्ड्स फॉरवर्ड डायरेक्शनला शिफ्ट होईल. एंडोथर्मिक असेल तर पहिली कंडिशन. सेकंड, इफ टेम्परेचर डिक्रीजेस, टेम्परेचर डिक्रीज केलं, रिएक्शन शिफ्ट्स टुवर्ड्स बॅकवर्ड डायरेक्शन.
कुठे शिफ्ट होईल बॅकवर्ड डिरेक्शनने शिफ्ट होईल. कुठे शिफ्ट होईल बॅकवर्ड. परत एक समजू ज्या रिएक्शनला टेम्परेचरची गरजच आहे जर त्या रिएक्शनला आपण टेम्परेचर दिलं तर रिएक्शन प्रोडक्टच्या साइडला शिफ्ट होईल म्हणजे रिएक्शन शिफ्ट टुवर्ड्स दी फॉरवर्ड डिरेक्शन. याला गरज आहे एंडोथर्मिक म्हणजे गरज आहे टेम्परेचरची म्हणून ती फॉरवर्ड डिरेक्शनला शिफ्ट होतं. इथं जर टेम्परेचर कमी केलं तर बॅकवर्ड डिरेक्शनला शिफ्ट होईल. म्हणजे पहिली कंडिशन लक्षात ठेवा एंडोथर्मिक रिएक्शन असेल तर असं असेल. एक्झोथर्मिकचं याच्या अपोजिट असेल. एक्झोथर्मिकचं याच्या काय असणार आहे अपोजिट. अगोदर ह्या दोन कंडिशन लिहा मग आपण एक्झोथर्मिकचं पाहू आणि मग अजून प्रेशरचा इफेक्ट राहिले प्रेशर व्हॉल्यूम ते झाले की आपण मग एमसीक्यू पाहूया उद्या. उद्या याच्यावरती टेस्ट असेल एमसीक्यू ची लक्षात ठेवा. एंडोथर्मिकचं लिहा मग आपण एक्झोथर्मिकचं पाहू. ओके आता पुढे बघा एक्झोथर्मिक रिएक्शनचा याच्या अपोजिट आहे. एक्झोथर्मिक रिएक्शनचा याच्या अपोजिट आहे ते लिहून घ्यायचंय सगळ्यांना. एक्झोथर्मिक रिएक्शनचं पहा. फॉर एक्झोथर्मिक रिएक्शन for exothermic reaction if temperature increases temperature जर increase केलं if temperature increases reaction shift towards backward direction. reaction shift actually त्या रिएक्शन मधून टेम्परेचर हीट बाहेर पडते तरी पण आपण त्याला टेम्परेचर देतो. मी सिंपल एक्झाम्पल सांगतो. आपल्याला भयंकर ताप आलेला आहे खूप ताप आला आणि आपल्याला गरम तव्यावरती नेऊन बसवलं अवघड होऊन बसेल अवघड होऊन बसेल. हे उलटी रिएक्शन नाही करायची बघा. मग इथे तसं करतोय आपण ऍक्च्युअली टेम्परेचर बाहेर पडतंय परत टेम्परेचर देतोय मग ती रिएक्शन उलटी शिफ्ट होते म्हणजे रिएक्शन शिफ्ट टुवर्ड्स द बॅकवर्ड डिरेक्शन रिव्हर्स होईल बॅकवर्ड डिरेक्शनने शिफ्ट होईल. कोणत्या डिरेक्शनने शिफ्ट होईल बॅकवर्ड डिरेक्शनने शिफ्ट होईल. नेक्स्ट याच्या अपोजिट कन्सेप्ट लिहून घ्या. इफ टेम्परेचर डिक्रीजेस टेम्परेचर कमी केलं तर रिएक्शन कुठे शिफ्ट होणार आहे रिएक्शन शिफ्ट टुवर्ड्स दी फॉरवर्ड डिरेक्शन. रिएक्शन शिफ्ट टुवर्ड्स दी फॉरवर्ड डिरेक्शन. रिएक्शन शिफ्ट टुवर्ड्स दी फॉरवर्ड डिरेक्शन. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचे. एक्झोथर्मिक असेल तर काय आता एक्झो एंडो हे अगोदर ओळखता आलं पाहिजे. रिएक्शन एक्झो की एंडो ते डेल्टा एच च्या साइन वरून ओळखायचं मग ह्या कंडिशन्स तुमच्या क्लिअर येतील नाहीतर सगळं चुकून जाईल. म्हणून एमसीक्यू ला किंवा एंट्रन्सला विचारलं जातं. ठीक आहे चुकू शकता तुम्ही साइन वरून त्यामुळे हे खूप वेळा विचारलेले क्वेश्चन्स आहेत. नीट लक्षात ठेवायचं. एंडो म्हणलं की डेल्टा एच चं साइन पॉझिटिव्ह येतं. एक्झो म्हणलं की डेल्टा एच चं साइन निगेटिव्ह येतं. त्याला पण आयडिया सांगितली. हीट ऍब्सॉर्ब केली मी मला मिळाली माझ्यासाठी पॉझिटिव्ह असतं. हीट माझ्या शरीरातून बाहेर पडली माझ्यासाठी निगेटिव्ह असतं. ते एक्झो बाहेर पडते एंडो एंटर होते. हे लिहून घ्या दोन्ही कन्सेप्ट इझी आहेत पहा.